चला गुड इव्हनिंग स्टुडंट. आज आपण स्टार्ट करणार आहे आपला नवीन चॅप्टर दॅट इज इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो. ठीक आहे. तर मी राजेश खोपडे तुमचं स्वागत करत आहे आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर फॉर्मॅलिटीज. ठीक आहे. तर आपण काय आजपर्यंत आपलं जे सिलेबस बाकी होता तो आपण थोडासा यूट्यूब थ्रू घेत आहे. त्याच्यामध्ये आपण काय घेत आहे एनर्जी इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो. सेम सर हा जो चॅप्टर आहे हा सेम चॅप्टर 9th स्टँडर्ड मध्ये विथ सेम हेडिंग आपल्याला शिकायला भेटलेला आहे. ठीक आहे. सेम हेडिंग सेम चॅप्टर अप्रॉक्सिमेटली थोडं बहुत डिटेलमध्ये दिलेलं आहे. 9th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी हा चॅप्टर झालेला आहे. ठीक आहे. इझी चॅप्टर आहे. 3 ते 4 मार्क्स तुम्हाला बोर्डमध्ये देणार. ठीक आहे. तर आपण स्टार्ट करत आहे इकोसिस्टीम अँड एनर्जी फ्लो. ठीक आहे. लाईन लेक्चर आहे, लाईन टू लाईन आपण घेणार आहे. ठीक आहे. तर पहा आपण स्टार्ट करत आहे इकोसिस्टीम. तर सर्वात आधी आलं सर व्हॉट इज इकोसिस्टीम. अँड इकोसिस्टीम इज अ सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेनेबल स्ट्रक्चर अँड फंक्शनल युनिट ऑफ नेचर. ठीक आहे. तर याला आपण काय कन्सिडर करू शकतो डेफिनेशन. मग येऊ शकते क्वेश्चन डिफाईन इकोसिस्टीम. काय क्वेश्चन येऊ शकते डिफाईन इकोसिस्टीम. इकोसिस्टीम इज नथिंग बट अ सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेनेबल स्ट्रक्चर and functional unit of nature that is biosphere. It consists of both biotic and abiotic components. तर बायोटिक कंपोनंटचे इंटरॅक्शन आपल्याला या चॅप्टर मध्ये जास्त करून शिकायचं का बायोटिक कंपोनंटचं इंटरॅक्शन. ठीक आहे. तर टेन्सले नावाचा एक सायंटिस्ट होता. टेन्सले इन 1935 गिव्स दिस टर्म इकोसिस्टीम दॅट इज कॉइन द टर्म इकोसिस्टीम. तर इथून काय येणार सर आपल्याला MCQ येणार. ठीक आहे. की कोण विच सायंटिस्ट कॉइन द टर्म इकोसिस्टीम. तर इट इज टेन्सले इन 1935. इकोसिस्टीम व्हॅरीज ग्रेटली इन साइज फ्रॉम स्मॉल पॉन्ड टू द लार्ज ओशियन, फ्रॉम स्मॉल फार्मलँड टू द विलेज. ठीक आहे. इकोसिस्टीम ही छोटी पण असू शकते आणि मोठी पण असू शकते. आता आपण स्टडी कशाची करत आहे. आता आपण स्टडी समजा एका पर्टिक्युलर एरियाची करत आहे तर इकोसिस्टीम पर्टिक्युलर एरिया राहणार. एका जिल्ह्याची करत आहे तर पर्टिक्युलर जिल्हा इकोसिस्टीम येणार. एका राज्याची करत असणार तर एक राज्य पूर्ण कशामध्ये कन्सिडर करू शकतो आपण इकोसिस्टीम मध्ये. ठीक आहे. एंटायर बायोस्फियर कॅन बी कन्सिडर्ड ॲज वन ग्लोबल इकोसिस्टीम. आता पूर्ण जे अर्थ आहे अर्थच्यावरचं ॲटमॉस्फिअर वगैरे सर्व तर हे काय पकडू शकतो आपण एक इकोसिस्टीम आहे मेड अप ऑफ मेनली लोकल इकोसिस्टीम. सिन्स द अर्थ इकोसिस्टीम इज टू बिग टू कॉम्प्लेक्स टू स्टडी वी आर डिवाइड इंटू 2 मेन टाइप्स. ठीक आहे. म्हणजे आपण सर या इकोसिस्टीमला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं. एक टेरिस्टेरियल म्हणजे सर तर टेरिस्टेरियल म्हणजे जे लँडवर होत असणार. ठीक आहे. अशी इकोसिस्टीम जे कुठं आहे लँडवर आहे. आणि दुसरी काय आहे सर ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ठीक आहे. तर सर टेरिस्टेरियल इकोसिस्टीम म्हणजे काय समजलं आम्हाला. तर टेरिस्टेरियल इकोसिस्टीम मीन्स जे लँडवर होणार आहे आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टीम म्हणजे जे वॉटरची राहणार इन्क्लुडिंग सी रिव्हर पॉन्ड सर्वच आले याच्यात. ठीक आहे. असे 2 मेन पार्ट मध्ये आपण काय केलं इकोसिस्टीमला डिवाइड केलं. ठीक आहे. हा 1 सेंटेन्स एक क्वेश्चन बनू शकते. इकोसिस्टीम इज मेनली डिवाइडेड इनटू. तर सर 2 पार्ट दॅट इज टेरिस्टेरियल इकोसिस्टीम अँड पुढचा पॉइंट ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. किती पार्ट मध्ये डिवाइड होते सर 2 पार्ट मध्ये टेरिस्टेरियल आणि ॲक्वॅटिक. ठीक आहे. फॉरेस्ट ग्रासलँड अँड डेझर्ट आर द टाइप ऑफ टेरिस्टेरियल. ठीक आहे. टेरिस्टेरियलचे टाइप दिली. पहिला फॉरेस्ट, दुसरा ग्रासलँड आणि तिसरा डेझर्ट. याच्यात काही येणार नाही असं काही विशेष क्वेश्चन बनत नाही. वाईल द इकोसिस्टीम इन लॅक वेटलँड म्हणजे इथं पाऊस जास्त असते, रिव्हर अँड इस्चरीज म्हणजे जिथं पाणी नदी समुद्राला मिळते आर द टाइप ऑफ ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. ठीक आहे. इकोसिस्टीम कोणती सर ॲक्वॅटिकचे एक्झाम्पल दिलेले आहेत आणि टेरिस्टेरियलचे एक्झाम्पल दिलेले आहेत. असे 2 पार्टचे काय दिलेले आहेत आपल्याला एक्झाम्पल. एक ॲक्वॅटिक इकोसिस्टीम आणि एक टेरिस्टेरियल इकोसिस्टीम. ठीक आहे. द इकोसिस्टीम कॅन ऑल्सो बी नॅचरल सिस्टीम अँड आर्टिफिशियल सिस्टीम. इकोसिस्टीम काय असू शकते सर
नॅचरल पण असू शकते आणि आर्टिफिशियल पण असू शकते. नॅचरल इकोसिस्टीम म्हणजे जे नेचरमध्ये आहे, ज्याच्यात ह्युमनचं इनपुट काहीच नसणार. डू नॉट रिक्वायर्ड एनी ह्युमन इनपुट. तर याच्यावर वन सेंटेन्स येऊ शकते, पण लोएस्ट चान्सेस आहेत. याच्यावर वन सेंटेन्स क्वेश्चन बनते, काही हरकत नाही, पण सर क्वेश्चन विचारायचे चान्सेस नाही आहेत, कारण की नॅचरल इकोसिस्टीम डिफाईन करा असं कोणी म्हणणार नाही तुम्हाला. आर्टिफिशियल इकोसिस्टीमचे इथं एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. एक्झाम्पल विचारू शकते, गिव्ह द एक्झाम्पल्स ऑफ आर्टिफिशियल इकोसिस्टीम. तर फार्मलँड शेती, फिश टँक, ॲक्वेरियम, पॉन्ड, रेअरिंग फिशेस. तर हे जे गोष्टी आहेत सर, हे कशामध्ये येतील आपल्या, ह्या गोष्टी येतील कशामध्ये, इकोसिस्टीम. कोणती इकोसिस्टीम सर, आर्टिफिशियल इकोसिस्टीम. ठीक आहे, हे सुरू आहे आपलं बुक मधलं लाईन टू लाईन लेक्चर. ठीक आहे, तर लक्ष द्या, पॉईंट टू पॉईंट घेता आपण, म्हणजे तुम्हाला सीईटी मध्ये पण क्लिअर होणार, ॲज वेल ॲज स्टेट बोर्ड मध्ये पण हा चॅप्टर क्लिअर होणार. ठीक आहे, तर वन शॉट तर नाही राहणार, हे 7-10 दिवस लागतील, म्हणजे आपण लेक्चर टाईपच घेणार आहे, थोडं हळूहळू आरामात. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट, इन दिस चॅप्टर वी विल स्टडी द अनालिसिस ऑफ स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम. काय शिकणार आहोत सर आपण, पहिला पॉइंट, स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम इन ऑर्डर टू अप्रिशिएट प्रोडक्टिव्हिटी, ट्रान्सफर ऑफ फूड, ज्याच्यामध्ये आपल्याला येणार आहेत फूड चेन, फूड वेब, न्यूट्रिशन सायकल अँड आउटपुट सिस्टीम, दॅट इज डिग्रेडेशन अँड एनर्जी लॉस. असे 3 पॉइंट पाहायचे आहेत आपल्याला. पहिला पॉइंट इनपुट, दॅट इज प्रोडक्टिव्हिटी. दुसरा पॉइंट ट्रान्सफर एनर्जी, दॅट इज एनर्जी ट्रान्सफर, एनर्जी ट्रान्सफर एका ऑर्गॅनिझम पासून दुसऱ्या ऑर्गॅनिझम पर्यंत. आणि तिसरा पॉइंट आहे सर आउटपुट. इनपुट मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत, इनपुट मध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेले आहेत. ठीक आहे, इनपुट मध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे सर, प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, एनर्जी ट्रान्सफर मध्ये काय दिलेलं आहे, फूड चेन, फूड चेन, फूड वेब. आणि थर्ड पॉइंट दिलेला आहे सर एनर्जी लॉस. याला काही आपलं सॉरी न्यूट्रिशन सायकल, न्यूट्रिएंट सायकल. ठीक आहे, हे तिन्ही पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. आणि आउटपुट मध्ये आपल्याला दिलेला आहे डिग्रेडेशन. डिग्रेडेशन हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, एनर्जी लॉस एवढा काही विशेष पॉइंट आपल्याला डिस्कशन मध्ये नाही आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यावर काही कोणी विचारत नाही. वी विल ऑल्सो लुक द रिलेशनशिप चेन वेब्स क्रिएटेड बाय एनर्जी फ्लो. ठीक आहे, हे पण आपण त्याच्यामध्ये पाहणार आहे. याच्यातले मेन 3 पॉइंट हे आहेत, प्रोडक्टिव्हिटी, फूड चेन, फूड वेब, न्यूट्रिशनल सायकल आणि डिग्रेडेशन. एवढं सर्वांच्या लक्षात आलं असेल. चला आपण पुढे वळूया. आपला पुढचा पॉइंट, दॅट इज मेन पॉइंट, इकोसिस्टीम काय असते नेमकी. ठीक आहे, काय आपल्याला पाहायचं आहे, इकोसिस्टीम नेमकी काय असते. ठीक आहे, तर वर लक्ष द्या सर्वांनी. स्ट्रक्चरल अँड फंक्शन, वी हॅव ऑलरेडी स्टडीड द व्हेरियस बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट ऑफ द इन्व्हायरमेंट. तर बायोटिक ॲज वेल ॲज अबायोटिक कंपोनंट आपल्याला माहित आहे. ठीक आहे, बायोटिक म्हणजे ह्युमन, ॲनिमल्स, प्लांट्स. ठीक आहे, मायक्रो ऑर्गॅनिझम, अबायोटिक एअर, वॉटर. तर ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. वी नो ऑल ऑफ दॅट देअर इज बायोटिक अँड अबायोटिक इन्फ्लुएंट इच अदर. बरोबर आहे. जर कधी सर हा एक पॉन्ड आहे, ठीक आहे, घेतो, हा एक काय आहे सर, पॉन्ड आहे. आता या पॉन्ड मध्ये प्रेझेंट असणारी हे जे फिश आहे, बरोबर आहे, प्रेझेंट असणारी हे जे फिश आहे, अशी छोटीशी काहीतरी आपण फिश काढू. ठीक आहे, आता हे जे फिश आहे, या फिशचं इंटरॅक्शन कोणासोबत आहे, क्लिअरली वॉटर सोबत. जर कधी पाणी संपलं तर फिश जिवंत राहणार का, नाही. पाणी संपलं तर अल्गी त्याच्यामध्ये येणार का, नाही. पाणी संपलं त्याच्यामध्ये ॲक्वेटिक प्लांट येतील का, नाही. म्हणजे अबायोटिक गोष्टीचा बायोटिक गोष्टीसोबत काय इन्फ्लुअन्स आहे, दॅट इज इफेक्ट होणार. दुसरा पॉइंट सर, एअरच संपली तर या मासोड्या जगतील का, पाणी आहे पण एअर नाही, तरी काय लागणार आपल्याला, वॉटरमध्ये त्या गोष्टी लागतील. ठीक आहे, तर ह्या सर्व गोष्टी काय आहेत, इम्पॉर्टंट आहेत, जे आपल्याला इथं डिस्कस करायच्या आहेत. लेट अस नाव लुक
at this component with an integrate approach and see how the flow of energy. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याचं इंटरॅक्शन. ठीक आहे, इंटरॅक्शन ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट. मेनली आपण याच्यामध्ये शिकणार आहोत इंटरॅक्शन ऑफ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट ॲज अ रिझल्ट ऑफ फिजिकल स्ट्रक्चर. ठीक आहे, पुढचा पॉइंट इथं लक्ष द्या. बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट डिफर ॲज लोकेशन व्हॅरीज इन स्पेस अँड टाइम. ठीक आहे, जसं आपण थोड्या वेळ आधी एक्झाम्पल घेतलं होतं काय एका पॉन्डचं. तर पॉन्ड सर जर कधी तुमच्या गावामध्ये असणार तर इथं थंडी कमी आहे. तोच जर कधी अटलांटिका आर्टिका तिथं असणार तर तिथं बर्फ राहणार. तिथं फिश वेगळ्या राहतील, फिशचं इंटरॅक्शन वेगळं राहील, फंगसची ग्रोथ कमी राहील, फंगस वेगळे राहतील, ते अल्गी वेगळे राहतील. या सर्व गोष्टींचा त्याच्यावर काय पडणार आहे सर, 101% इफेक्ट पडणार आहे. म्हणजे जागा आणि वेळ, कोणता सीझन आहे, उन्हाळा आहे, पावसाळा आहे, विंटर, समर, या पॉइंट मध्ये बी त्याच्यावर काय पडणार आहे, भरपूर सारा इफेक्ट पडणार आहे सर. ठीक आहे, द व्हेरिएशन ड्यू टू स्पेस रिझल्ट इन स्पायटियल पॅटर्न. याच्यामुळे हे जे व्हेरिएशन जे येऊ राहिले सर जागेमुळे, तर त्याला म्हणतो आपण स्पायटियल पॅटर्न. तर असे दोन स्पायटियल पॅटर्न आहेत. पहिला पॉइंट काय म्हटलं आपण, स्पायटियल पॅटर्न. हे जे सर स्पायटियल पॅटर्न्स आहेत, हे जे सर स्पायटियल पॅटर्न्स आहेत, हे स्पायटियल पॅटर्न्स किती टाइपचे आहेत सर, दोन टाइपचे आहेत. पहिली टाइप स्ट्रॅटिफिकेशन, दॅट इज सरळवाले, आणि झोनेशन. ठीक आहे, पहिलं स्ट्रॅटिफिकेशन आणि दुसरं काय, झोनेशन. फर्स्ट टाइप इज स्ट्रॅटिफिकेशन आणि दुसरं काय आहे सर, झोनेशन. आता सर स्पायटियल पॅटर्न म्हणजे व्हेरिएशन ड्यू टू स्पेस, म्हणजे जागा बदलल्यामुळे. ठीक आहे, दोन टाइपचे स्पायटियल पॅटर्न भेटले आपल्याला, कोणतं, स्ट्रॅटिफिकेशन आणि झोनेशन. वर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट स्पीसीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल ऑक्युपाय डिफरंट लेवल इज नोन ॲज स्ट्रॅटिफिकेशन. कसं सर, वर्टिकल म्हणजे उभे. हे याची डायग्राम खूप चांगली दिलेली आहे. नेक्स्ट पेजवर काय येणार आहे याची डायग्राम, तर त्या डायग्रामवर आपण काय करू, फोकस करू. ठीक आहे, तर स्ट्रॅटिफिकेशन डेफिनेशन आलेली आहे सर याच्यात. ठीक आहे, याच्यामध्ये काय दिलेली आहे सर, डेफिनेशन. ठीक आहे, हे डेफिनेशन आपल्यासाठी काय खूप इम्पॉर्टंट आहे, विचारते पेपरमध्ये खूप वेळ आलेली आहे. डेफिनेशन 1 मार्क्ससाठी विचारलेला आहे. द वर्टिकल डिस्ट्रीब्युशन, अंडरलाइन सर करणार मी, वर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट स्पीसीज ऑफ प्लांट अँड एनिमल, इट इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटिफिकेशन. एकदम सिंपल डेफिनेशन होती. फॉर एक्झाम्पल, ट्री ऑक्युपाइज टॉप वर्टिकल स्ट्रॅटिफाईड लेअर, फॉरेस्ट, सेकंड हर्ब, म्हणजे मोठं झाड, छोटं झाड, छोटं झाड असतं. सिमिलर स्ट्रॅटिफिकेशन इज ऑल्सो ऑब्झर्व इन ओपन सी. ओपन सी मध्ये म्हणजे समुद्रामध्ये बी आपल्याला काय दिसणार, स्ट्रॅटिफिकेशन. पहा तुम्ही ऑब्झर्व करू शकता इथं स्ट्रॅटिफिकेशन. तर स्टार्टिंगला काय आहेत, छोटे झाड आहेत, हर्ब्स, मग आले सर अंडरस्टूड, मग आले सर कॅनोपी, मग आले इमर्जंट लेयर्स, म्हणजे एकदम हायटेड प्लांट. असं हे काय होत आहे सर, वर्टिकली या एरियामध्ये काय आहेत सर, हेच झाड आहेत. या एरियामध्ये काय आहेत सर, असेच झाड आहेत सर. पहा या एरियामध्ये काय झाले, वाढत गेले, असे वाढत 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 काय राहिले, वर्टिकली काय होऊ राहिले, चेंजेस येऊ राहिले. ठीक आहे, इट इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटिफिकेशन. ठीक आहे, आता आपल्याला पाहायचं झोनेशन. हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट अँड एनिमल्स. तर कोणतं, हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्लांट अँड एनिमल ऑन लँड अँड वॉटर इज कॉल्ड ॲज झोनेशन. तर एक डेफिनेशन लर्न केली तर दुसरी डेफिनेशन आपली काय होऊन जाणार, क्लिअर होऊन जाणार. एका डेफिनेशन मध्ये आपण काय म्हटलं, वर्टिकल, आणि या डेफिनेशन मध्ये आपण काय म्हणत आहोत, हॉरिझॉन्टल. तसं एक डेफिनेशन लर्न करायची स्ट्रॅटिफिकेशनची, चांगली दिलेली आहे. कारण ते वर्टिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ डिफरंट स्पीसीज ऑफ प्लांट अँड एनिमल ऑक्युपाय डिफरंट लेवल इज कॉल्ड ॲज स्ट्रॅटिफिकेशन. आता वर्टिकलच्या जागी जर कधी हॉरिझॉन्टल वर्ड टाकला आपण तर हे काय होते, झोनेशन. एकदम इझी पॉइंट आहे, काही असं हार्ड वाली गोष्ट नाही आहे. Zonation is observed in aquatic as well as terrestrial ecosystem.
बट इट कॅन बी इझिली सीन ॲट द जंक्शन ऑफ टू. ठीक आहे, बट इट कॅन बी सीन ॲट द जंक्शन ऑफ द टू. एज इज लार्ज ऑफ लेक, जसं की आपल्याला डायग्राम मध्ये दिसत आहे. इथं लँड आहे, तर पहा सर इथं पहा हे वर राहणारे स्पेरो दाखवलेले आहे, हे थोडं पाण्यात जाणार आहे. मग हा क्रेन दाखवलेला आहे, मग हे तर पाण्यामध्येही राहू शकतात, हे क्रेप्स, मग काय उरायले फिशेस असे. आता याचे काय झाले सर, हॉरिझॉन्टल डिस्ट्रीब्युशन, लो टायडल, हाय टायडल आणि एरियल. ठीक आहे ना, शेंदेला आपण लिहू शकतो एरियल. काय तर असे काय असतात या ऑर्गॅनिझमचं डिस्ट्रीब्युशन, इट इज कॉल्ड ॲज झोनेशन. ठीक आहे, एक्झाम्पल याच्यावर हे डायग्राम तर कोणी विचारणार नाही, पण इम्पॉर्टंट आहे अकॉर्डिंग टू अंडरस्टँड, इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड. हे पेपरमध्ये येण्यासारखी डायग्राम नाही आहे, म्हणजे हे वर्ड याचे काही लर्न करायचं काम नाही आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, रीडिंग करून घ्यायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे. समजण्यासाठी डायग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट पॉईंट पहा. आता सर आपण म्हटलं होतं प्रोडक्टिव्हिटी शिकायची आपल्याला. अ बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट फ्रॉम द इकोसिस्टीम ऑफ ऑल काइंड टुगेदर इज कॉल्ड ॲज इकोसिस्टीम युनिट. ॲज अन इकोसिस्टीम थ्रूआउट व्हेरियस प्रोसेस. कोणत्या कोणत्या प्रोसेस होतात सर, प्रोडक्टिव्हिटी होते, डिकम्पोजिशन पण होते, न्यूट्रिशनल सायकल बी होतात आणि एनर्जी फ्लो पण होतात. हे 4 स्टेप मी म्हटलं होतं हे आपल्याला शिकायचे आहेत. An ecosystem must be perform a 4 processes for its sustainable. या 4ही प्रोसेस एका इकोसिस्टीमनं काय केले पाहिजेत, परफॉर्म केले पाहिजेत, तर इकोसिस्टीम काय होणार, कंटिन्यू राहणार. फॉर एक्झाम्पल एखाद्या पाण्यात न्यूट्रिशन सायकल चालू आहे, एनर्जी फ्लो चालू आहे, प्रोडक्टिव्हिटी पण चालू आहे, पण डिकम्पोजिशनच होत नाही. तर डिकम्पोजिशनच नाही झालं तर काय होणार, पुढे चालून आपल्याला काय येतील, प्रॉब्लेम्स येतील. आणि त्या प्रॉब्लेम्समुळे काय येणार, डिकम्पोजिशन बंद होणार, मग धीरे धीरे प्रोडक्टिव्हिटी कमी होणार. प्रोडक्टिव्हिटी कमी झाल्यानंतर न्यूट्रिशनल सायकलिंग पण कमी होणार, एनर्जी फ्लो पण बंद होऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट काय आहे, इम्पॉर्टंट आहे. The ecosystem understand many small ponds to entire biosphere, that is whole. आता the process of productivity involved conversion of inorganic chemicals into organic material with the help of radiational energy, that is light of the sun by the autotrophs and consumption of the autotrophs by the heterotrophs. हे झाली सर नेमकी प्रोडक्टिव्हिटी असते काय. प्रोडक्टिव्हिटी मध्ये आपण काय करतो सर, ठीक आहे, प्रोडक्टिव्हिटी मध्ये आपण नेमकं काय करत आहे सर, तर आपण करत आहे पहिला पॉइंट, इनऑर्गॅनिक जे मटेरियल आहे या इनऑर्गॅनिकला कन्वर्ट करत आहे ऑर्गॅनिक मध्ये. ठीक आहे, कोणाचा हेल्प घेऊन सर, कोणाची हेल्प घेऊन, सनची हेल्प घेऊन. ठीक आहे, आता ऑर्गॅनिक मटेरियल हे कोण खात आहेत सर, ऑटोट्रॉप्स. म्हणजे ऑटोट्रॉप्स खातात म्हणजे त्यांना मिळत आहे. ऑटोट्रॉप्स वर कोण डेव्हलप होत आहे, हेट्रोट्रॉप्स. बरोबर, अशी काय चालली, हे लाईफ सायकल कंटिन्यू चालली. एकाची प्रोडक्टिव्हिटी दुसऱ्या प्रोडक्टिव्हिटी मध्ये काय होत आहे, यूज होत आहे. तर डिकम्पोजिशन. ठीक आहे, पुढचा पॉईंट पहा. पुढचा पॉईंट काय दिलेला आहे, द डिकम्पोजिशन इज द ब्रेकडाउन ऑफ द डेड ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक मटेरियल, दॅट इज मॅटर म्हटलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. अँड मिनरलायझेशन म्हणजे त्याचं मिनरल मध्ये कन्वर्ट करणं ऑफ द डेड मॅटर, इट इज कॉल्ड ॲज डिकम्पोजिशन. तर इथं आला पुढचा पॉईंट, डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर जे आहे सर, सच ॲज डेड बॉडी, या ऑर्गॅनिक मॅटरचं काय करणं सर, मिनरलायझेशन म्हणजे मिनरल्स मध्ये कन्वर्ट करणं, म्हणजे ऑर्गॅनिकचं इनडायरेक्टली इनऑर्गॅनिक मध्ये कन्वर्ट करणं. ठीक आहे, बरोबर आहे, एवढं समजलेलं आहे सर्वांना. पुढचा पॉईंट, द न्यूट्रिशनल सायकलिंग इज द
न्यूट्रिशनल सायकलिंग इज द स्टोअर अँड ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिशन. पुढचा पॉइंट आला सर, न्यूट्रिशनल सायकल. न्यूट्रिशन सायकल मध्ये काय केलं सर, हे जे न्यूट्रियंट आहे या न्यूट्रियंटला आपण काय करत आहे, स्टोअर करत आहे, ॲज वेल ॲज काय करत आहे, ट्रान्सपोर्ट करत आहे. ठीक आहे, स्टोअर्ड अँड ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिशन in decomposition process. As we again by the autotrophs, the energy flow is unidirectional. Energy flow हमेशा कशी राहणार, the energy flow is always unidirectional. Flow of energy from producer to consumer and finally dispensation is the loss of heat. ठीक आहे, एक्झाम्पल इथं दिलेलं आहे जे मी आतापर्यंत बोललो की ॲनिमल प्लांट असं दिलेलं आहे त्यांनी. ठीक आहे, सोलर इनपुट आलेला आहे. एक एक्झाम्पल, हे एक्झाम्पल रीड करून घ्या केअरफुली, रीड केअरफुली, फक्त एक वेळ वाचून घ्यायचा. ठीक आहे, याच्यामधून क्वेश्चन काहीच विचारू शकत नाही, नो क्वेश्चन. ठीक आहे, हे एक्झाम्पल आहे जे आपण समजावून सांगितलं. ठीक आहे, फक्त कंझ्युमर कोण, प्रोड्युसर कोण, हे त्याच्या डिटेल गोष्टी दिलेल्या आहेत, तुम्हाला येतेच. आता पुढचा पॉईंट आला सर, प्रोडक्टिव्हिटी. पुढचा पॉईंट काय आलेला आहे सर, प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, याच्यावर हे गोष्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हा पॉईंट काय थोडा इम्पॉर्टंट आहे सर. तर पहिला पॉईंट, प्रोडक्टिव्हिटी, अ कॉन्स्टंट इनपुट ऑफ सोलार एनर्जी इज अ बेसिक रिक्वायरमेंट फॉर इकोसिस्टम टू फंक्शन अँड सस्टेन. ठीक आहे, सर्वात बेसिक रिक्वायरमेंट काय आहे सर, सोलार एनर्जी. म्हणजे अर्थच कशावर सुरू आहे सर, आपली सोलार एनर्जीवर. ठीक आहे, तर जर कधी सर अर्थच सोलार एनर्जीवर सुरू आहे म्हणून आपण सूर्यग्रहणला काय म्हणतो, एक प्रकारचं बॅड इफेक्ट म्हणतो आपल्या बॉडीवर. कारण की लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जगण्यासाठी कोण पाहिजे सर, सोलार एनर्जी. आणि या सोलार एनर्जीला देणारा कोण, सन. आणि त्या सनला आपण काय करतो, ग्रहण टाकतो. ठीक आहे, म्हणजे दुसरे प्लॅनेट काय करतात, ग्रहण आणतात, म्हणजे समोर येऊन जातात. आणि त्याच्यामुळे काय होते, सोलार एनर्जी आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून आपण काय म्हटलं त्याला, निगेटिव्ह इफेक्ट. काय म्हटलं, निगेटिव्ह इफेक्ट. प्रोडक्टिव्हिटी रेफर्स टू द रेट ऑफ जनरेशन ऑफ बायोमास ऑफ एन इकोसिस्टम. इट एक्सप्रेस इन द युनिट ऑफ मास पर युनिट सरफेस. युनिट ऑफ मास पर युनिट सरफेस और वॉल्यूम और पर युनिट टाइम. फॉर इन्स्टंट, ग्राम स्क्वेअर मीटर पर डे. ग्राम, एवढे ग्राम प्रोडक्ट तयार झालं एवढ्या स्क्वेअर मीटर मध्ये एका दिवसात. ठीक आहे, हे झालं छोटं. आता याला आपण मोठ्या लेवलमध्ये पण करू शकतो, kg पर मंथ अशा टाईपचं. द मास ऑफ युनिट मे बी रिलेट टू ड्राय मॅटर और द मास ऑफ कार्बन जनरेटेड. हे मास कोणाचं असते, ड्राय मॅटरचं, और मास ऑफ कार्बन जनरेटेड. इट कॅन बी डिवायडेड इंटू, प्रोडक्टिव्हिटी इज डिवायडेड इंटू two parts. One is, first is gross primary productivity. Gross primary productivity म्हणजे सर नेमकं काय आहे, तर ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, दॅट इज GPP. आता हे GPP काय करते सर, पहा, gross primary productivity of an ecosystem is a rate of production of organic matter during photosynthesis. Rate of production of कोणाचं सर, organic matter, of organic matter during photosynthesis. ड्यूरिंग फोटोसिंथेसिस. बरोबर आहे, म्हणजे किती एनर्जी आपली काय तयार झालं, प्रोडक्ट तयार झालं. इट इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. द प्लांट themselves यूज कन्सिडरेबल प्रॉपर्शन ऑफ दिस GTP फॉर द रेस्पिरेशन. हेन्स द ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पिरेशन इज इक्वल टू नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. सर दुसरी टाइप कोणती आहे सर, दुसरी टाइप आहे नेट
प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आता सर हे जे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आहे दॅट इज NPP, हे काय आहे नेमकं? तर हे एकदम सिंपल आहे, एक पॉईंट आला तर हे पॉईंट येऊन जाते. आता सर झाड जर कधी फोटोसिंथेसिस करते असं म्हटलं तुम्ही, म्हणजे ते काय तयार करते? ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. त्याच्यामधली काही अमाऊंट ऑफ एनर्जी ते ग्रास काय करते? ग्रास म्हणा किंवा प्लांट म्हणा, हे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मधले काही अमाऊंट ऑफ एनर्जी काय करते? रेस्पिरेशन साठी यूज करते. मग जे उरलेली एनर्जी आहे दॅट इज नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. तर समजा मी हर्बीओरस आहे, तर मला ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मिळणार की नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी? तर सिंपल गोष्ट आहे सर, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. नीट मध्ये विचारलेला क्वेश्चन काय म्हणते? विच ऑफ द फॉलोइंग इज टेकन बाय द हर्बीओरस ॲनिमल, म्हणजे डिअर बिअर एक्झाम्पल दिलं. तर कोणती सर ग्रॉस कधीच नाही भेटणार, कोणती प्रोडक्टिव्हिटी भेटणार त्याला? नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. कारण की रेस्पिरेशन झाडानं 100% केलेलं आहे, ते तर यूज झाली सर. मग यूज झालेली ते झाड काय करणार? मायनस होऊन जाणार. तर दॅट इज नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. हा फॉर्म्युला विचारलेला आहे, याची डेफिनेशन कामाची आहे. ठीक आहे, दोन्ही डेफिनेशन काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत. डेफिनेशन प्लस फॉर्म्युला. ठीक आहे, शॉर्ट मध्ये लक्ष ठेवायचं, एकदम सिंपल आहे. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज नथिंग बट द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गेनिक मॅटर बाय द प्लांट्स ड्युरिंग फोटोसिंथेसिस कॉल्ड ॲज ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. कारण की तेच काय? प्रोड्युसर आहेत. What is net primary productivity? Definitely some all plants required energy to perform respiration. Therefore, gross primary productivity minus respiration is equal to net primary productivity. Simple point आहे, एवढे काही हार्ड नाही आहे. प्रोडक्टिव्हिटी दोन टाईपची झाली. आता नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी आणखी दिलेला आहे. इज द अवेलेबल बायोमास फॉर द कन्झ्युमर. हे मी सांगितलं आज तुम्हाला की हेच काय डिअर यूज करणारे गोष्ट जे सांगितली मी. is the available biomass for the consumption to heterotrophs. The annual net primary productivity of the whole biosphere is approximately 170 billion tons. किती होते सर? 170 बिलियन टन्स आपले प्लांट्स आपल्यासाठी फूड तयार करून देतात. आपल्याकडे म्हणजे सर्व बाकी ॲनिमल्ससाठी प्रोड्युसर एवढं फूड तयार करून देतात ऑफ ऑर्गेनिक मॅटर. ऑफ दिस द प्रोडक्टिव्हिटी ऑफ ओशियन इज ऑनली. याच्यापैकी ओशियनची किती आहे सर? 55 बिलियन टन. ठीक आहे, MCQ. बायोस्फियर इज इक्वल टू, बायोस्फियरची प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू 170 बिलियन टन. ठीक आहे, याच्यामधली ओशियन इज इक्वल टू 55 बिलियन टन्स. ठीक आहे, म्हणजे सर टेरिस्टेरियल दॅट इज लँडची किती राहणार सर? तर 10 मधून 5 गेले 5, 7 मधून 5 2, 125 बिलियन टन्स. ठीक आहे, हे असे क्वेश्चन नीट मध्ये विचारते. ठीक आहे, 125 बिलियन टन्स ऑफ नेट प्रोडक्टिव्हिटी इज प्रोड्यूस्ड बाय द लँड इटसेल्फ जस्ट बिकॉज ऑफ प्लांट. जस्ट बिकॉज ऑफ प्लांट्स. कोणामुळे सर? प्लांट्समुळे. ठीक आहे, कोणामुळे करते हे? प्लांट्समुळे. एवढं सर्वांच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट. Primary productivity, that is gross primary productivity, depend on the plant species inhibiting a particular area. आता हे काही एवढं इम्पॉर्टंट गोष्टी राहिल्या नाही. Therefore, इथून पहा, secondary productivity is defined as the rate of formation of new organic matter by the consumer. आता सर की एखादं ग्रास आहे, ठीक आहे, या ग्रासनी काय केलं होतं सर? पहिले तर ग्रॉस प्रोडक्टिव्हिटी तयार केली होती, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. याच्यातून त्यानं रेस्पिरेशन केलं म्हणून त्याच्यावर उरलं नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे सर. आता या ग्रासले खायला कोण आला सर? एक ग्रास हॉपर आला.
ठीक आहे, डायग्राम आपली एवढी खास नाही आहे, पण बिचारा खायला आला. ठीक आहे, मग हा जो खाण्यासाठी येणार सर, हा घेणार, तर हे होणार सर याला भेटलेली, दॅट इज सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी इज अ रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गेनिक मॅटर. आता याने याच्यानुसार ऑर्गेनिक मॅटर तयार केलं बाय द कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजे कोण आहे सर? ग्रास हॉपर. ठीक आहे, जो असणार तो. अल्टरनेटिव्हली आता ग्रास हॉपरले जो खाणार तो टर्शरी प्रोडक्टिव्हिटी, हे प्रोडक्टिव्हिटी धीरे धीरे का होत जाणार? कमी कमी होत जाणार, कारण की हा बी रेस्पिरेशन परफॉर्म करू राहिला, तर दरवेळेस ह्या गोष्टी का होतील? कमी होतील. अमाऊंट ऑफ एनर्जी अवेलेबल कंझ्युमर इज ट्रान्सफर टू द एव्हरी मॅटर. ठीक आहे, आता याला जर कधी कोणी खाणार तर याच्यामधून मायनस का होणार सर? रेस्पिरेशन. मग ते पुढच्याला भेटणार, पुढचा रेस्पिरेशन करणार, ते पुढच्याला भेटणार, असं एनर्जी पुढे का होते? कमी कमी होत जाते. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे आपला डिकम्पोजिशन. ठीक आहे, तर डिकम्पोजिशन हा जो पॉइंट आहे हा आपण काय करूया? नेक्स्ट लेक्चर मध्ये स्टार्ट करूया. ठीक आहे, एवढा पॉइंट समजला तुम्हाला? एक पॉइंट क्लिअर करून दिला, इट इज इकोसिस्टीम, आणि दुसरा पॉइंट प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, आता आपण उद्या स्टार्ट करू, उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा उद्या ऑनलाईन मध्ये येणार डिकम्पोजिशन आणि पुढचा पॉइंट. ठीक आहे, तर सर्वांना सेंड करा, आपल्या क्लासचे जे असतील, जे स्टुडंट मला ओळखतात त्यांनी शेअर करा, आणि सर्व पाहू शकतात, असं सर्वांसाठीच आहे, जेणेकरून तुमचा फायदा होणार. इझी चॅप्टर आहे, तुमचा टाइम वेस्ट जाणार नाही. एक चॅप्टर तुमचा ऑलरेडी सुरू असणार, एक चॅप्टर अल्टरनेटिव्ह मध्ये इथं तुम्ही व्हिडिओ पाहून क्लिअर करू शकता. ठीक आहे, 1 तास 40 मिनिटं याच्यासाठी काढायचे या चॅप्टरसाठी, बाकी आपला दिवस आपल्या सब्जेक्टसाठी आहे. ठीक आहे, तर सर्वांनी काय करायचं आहे? रोज हे लेक्चर पाहायचं आहे. ओके, बाय.